आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करून बोलतो. आदरणीय व्यासपीठ, जमलेल्या माझ्या सर्व ठाण्यातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजच्या सभेची सुरुवात मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनापासून आभार मानून करीन. मला सन्माननीय साहेबांनी खूप प्रेम दिलं. आत्तापर्यंत मागच्या 18 वर्षाच्या माझ्या राजकीय कारकिर्दीत एका चाळीत राहणाऱ्या मुलाला आज या व्यासपीठावर आणून उभं केलं आणि हे फक्त सन्माननीय राजसाहेब करू शकतात, इतर कोणीही करू शकत नाही आणि कुठल्या राजकीय पक्षात असं घडलेलंही नाही. सन्माननीय राजसाहेबांचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. माझी तिकीट जाहीर केली ती कल्याणच्या व्यासपीठावर. माझे साहेब फॉर्म भरायला आले आणि आज पहिल्या सभेला देखील साहेब ठाण्यात येत आहेत. ठाण्यावर सन्माननीय राजसाहेबांचं विशेष प्रेम आहे, वहिनींचं प्रेम आहे. जेवढं प्रेम साहेब आमच्यावर करतात तेवढंच प्रेम आम्ही देखील साहेबांवर करतो आणि खात्रीने सांगतो साहेबांना की साहेब, या वेळेला ठाणे शहराचा आमदार हा तुमचाच असेल आणि तुमचाच असेल. आणि हे कुठल्याही पोकळ भाषणासाठी म्हणून मी करत नाही आहे. मी आणि माझ्या सहकार्याने मागच्या 5 वर्षात जे काम केलं आहे ना ठाण्यामध्ये, ते सर्व ठाणेकरांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आम्ही सर्वप्रथम मागच्या वेळेला ज्या 73,000 लोकांनी आम्हाला मतदान केलं, त्या 73,000 लोकांसाठी आम्ही ठाण्यात मागच्या 5 वर्षात जीवाचं रान करून काम केलं. या 5 वर्षात आम्ही विविध आंदोलनं केली, विविध कार्यक्रम केले. आम्ही या ठाण्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये ठाणे पालघर या भागामध्ये काम करताना आत्तापर्यंत 2 ते 2,500 आदिवासी मुलींची लग्न ही मी केलेली आहेत. त्याच्यासोबत जवळजवळ 300 ते 350 ठाणेकरांचे, वयोवृद्ध ठाणेकरांच्या मोतीबिंदूंच्या ऑपरेशन्स आपल्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. मुली शाळेत जाव्यात. मोकाडा भागामध्ये शाळा लांब असल्यामुळे मुली शाळेत जात नव्हत्या. मुली शाळेत जाव्यात यासाठी जवळजवळ 300 ते 350 सायकली मुलींना दिल्या आणि एकच अट होती, जर तुम्ही शाळेत नाही गेलात तर तुमची सायकल काढणार. आज त्या सर्व मुली रोज शाळेत जातात. आपली पुढची पिढी जव्हार मोकाडा भागातून अशा प्रकारे तयार होते. आम्ही एवढंच केलं नाही तर आम्ही अनेक आंदोलनं केली. 4,000 मागच्या वेळेला गावदेवी मैदानमध्ये मी रक्त संकलित करण्यासाठी एक मोहीम राबवली. त्या मोहिमेला 4,000 रक्ताच्या बाटल्या आपल्या ठाणेकरांनी जमा केल्या होत्या आणि त्याचा उपयोग त्यावेळेला मिलिटरीसाठी झाला होता. आपण मिलिटरी कोट्यासाठी त्या सर्व रक्ताच्या बाटल्या आपण दिल्या होत्या. आपण दरवर्षी कोकणात 8,000 माणसं मोफत पाठवतो. गणपती हा कोकणाचा सगळ्यात मोठा सण आहे आणि कोविडच्या काळामध्ये आपण त्याची सुरुवात केली होती. त्यावेळेला कोकणात जायला गाड्या नव्हत्या, लोकांची घरं बंद पडली होती, घरात गणपती आणायचा होता, जायचं कसं हे लोकांना कळत नव्हतं. त्यावेळेला मी जवळजवळ 128 बसेस कोकणामध्ये सोडल्या आणि त्या वर्षापासून जी सुरुवात केली आहे ती यावर्षी देखील आपण जवळजवळ 8,000 ठाणेकर आपण मोफत कोकणात पाठवले आणि ही आम्ही आमची जबाबदारी मानतो आणि म्हणून हे कार्य आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे. मागील अनेक वर्षापासून आम्ही ठाण्यात खूप सारे आंदोलनं केलेली आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही आंदोलन केलं होतं ते ठाण्यामध्ये कळवा हॉस्पिटल इथे दर दिवशी बातम्या यायच्या की 70 लोकं मेली, 80 लोकं मेली, 90 लोकं मेली. याच्यावर मी व माझ्या इतर पक्षाने खूप मोठं आंदोलन उभं केलं आणि ज्यावेळेला आंदोलन आमचं सुरू होतं त्यावेळेला आम्हाला एक गोष्ट कळली की ही सगळी ज्या मृत्यू होत आहेत ह्या निष्काळजीपणामुळे होतात. आणि त्यावेळेला आमच्या आंदोलनाच्या नंतर आज तगायत अशी एकही बातमी आली नाही की कळवा हॉस्पिटलमध्ये 30 लोकं मेली आणि 40 लोकं मेली. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत या आम्ही सातत्याने लोकांसमोर मांडतोय, लोकांसाठी जातोय. जेव्हा कधी रात्री 12, 1, 2 वाजता लोकांनी जरी आम्हाला कॉल केले तरी आम्ही हॉस्पिटलला जातो, लोकांसाठी काम करतो. निवडणुकीच्या तयारी करायला लागल्यापासून अनेक ठिकाणी आम्ही फिरतोय. प्रचाराच्या दरम्यान जवळजवळ निलखंडपासून, आमच्या कॉस्मॉसपासून, हिरानंदानी असेल, आमचं ब्रह्मांड असेल, या सर्व भागात आम्ही ज्यावेळेला फिरत होतो त्यावेळेला अचानक एक सकाळी मला कॉल आला आणि मला त्यांनी सांगितलं, ब्रह्मांडची काही लोकं होती, मला आजही आठवतं आहे, शेळके साहेब, ACP शेळके साहेबांचा मला फोन आला आणि म्हणाले, अविनाश, अरे आमच्या घरासमोर मागचे 9 दिवस झाले कचरा उचललाच जात नाही आहे. आणि ही गोष्ट ज्यावेळेला रवी मोरेंनी आणि मला कळली, आम्ही ताबडतोब कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तिथे गेलो. मी ब्रह्मांडला गेलो, मी हिरानंदानीला गेलो आणि मला बघितल्याच्या नंतर असं वाटलं की चला, ब्रह्मांड आणि हिरानंदानीसारख्याची जर ही ठिकाणाची जर ही परिस्थिती असेल तर उर्वरित ठाण्याची काय परिस्थिती असेल. प्रत्येक बिल्डिंगच्या बाहेर
किमान 25 डबे कचऱ्याचे भरले होते आणि मागच्या 9 दिवसापासून ते कचऱ्याचे डबे कोणी उचलत नव्हतं. आम्हाला ही गोष्ट कळाली. मी आयुक्तांना फोन केला. म्हटलं, आयुक्त साहेब, अशी अशी घटना तुमच्या घरापासून 5 मिनिटावर घडतीये. जर आज दुपारपर्यंत हे डबे उचलले गेले नाही तर हे डबे मी उचलीन आणि हे उचलून तुमच्या घरासमोर ठेवीन. रात्री 1 वाजेपर्यंत काम चालू होतं. रात्री 1 वाजता ब्रह्मांड आणि हिरानंदानीतला सगळा कचरा उचलला गेला होता. आणि मला वाटतं हे ब्रह्मांड आणि हिरानंदानीकर नीट तुम्हाला सगळे सांगू शकतील त्याची त्यावेळेला गरज काय होती. कारण त्यावेळेला त्या कचऱ्याचा वास हा प्रत्येक घरापर्यंत पोचत होता. आणि आमच्यानी आम्ही त्यासाठी पाठपुरावा केला. ते झाले. त्यानंतर आम्ही हिरानंदानी आणि ब्रह्मांडवासियांना आयुक्तांना भेटायला घेऊन गेलो. तिथल्या पाण्याचा प्रश्न होता. पाण्याचा प्रश्न आम्ही आयुक्तांना सांगितला. आयुक्तांनी त्या क्षणाला मला शब्द दिला की दिवाळीनंतर हिरानंदानी आणि त्या पट्ट्यातल्या भागांसाठी मी 75 MLD पाणी हे नवीन देईन आणि जेणेकरून तिथल्या भागाचा पाण्याचा जो प्रश्न आहे तो संपून जाईल. परवा देखील आम्ही ठाण्यातल्या भास्कर कॉलनीमध्ये फिरत होतो. ठाण्यातल्या भास्कर कॉलनीमध्ये फिरत असताना अभिजित पानसे साहेब माझा प्रचार करत भास्कर कॉलनीत फिरत होते. त्यावेळेला काही लोकांचा प्रचंड रागाला त्यांना सामोरे जावे लागले. आणि ती लोकांचं म्हणत होतं की एवढे वर्ष सत्ताधारी येतात जातात, आमच्याकडे पाणी नाही आहे, आमच्याकडे थेंब थेंब पाणी पडतं आहे, आम्हाला रोज 5-5, 6-6 टँकर विकत घ्याव्या लागतात आणि असंच चाललं तर आम्ही मतदान काय करायचं. अभिजित पानसेंनी त्यांना शांतपणे समजवलं. त्यांना सांगितलं संध्याकाळी 6:30-7ला अविनाश येईल, तो तुमच्याशी बोलेल आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर 100% मिळेल. मला अभिजित पानसे साहेबांचा फोन आला, तू तिथे जा, कुठल्याही परिस्थितीत जा, सगळं काम बंद कर, पहिलं तिथे जा. मी तिथे गेल्याच्या नंतर संध्याकाळी मी त्यांना भेटलो आणि संध्याकाळी भेटल्याच्या नंतर मी त्यांना भेटलो, ऐकलं. त्यांची बडबड चालू होती, त्यांचा राग होता, ते सगळ्या गोष्टी मला सांगत होते. मी त्यांना म्हटलं, तुम्हाला अपेक्षित काय माझ्याकडनं. मला म्हटले पाणी आलं पाहिजे. मी तिथनंच संबंधित अधिकाऱ्याला फोन केला. 24 तासाच्या आत 2 नवीन लाईन पाण्याच्या टाकण्यात आलेल्या आहेत. तुम्ही जाऊन तिथे त्यांना विचारू शकता. सो जे काम मला करावं असं वाटतंय ते आम्ही करतो. मध्यंतरी काळात माझं एक मोठं ऑपरेशन झालं. माझं ऑपरेशन झाल्याच्या नंतर एक 1.5 महिन्याच्या नंतर ठाणे टोल नाक्यावर 5 रुपयाने पुन्हा टोल वाढणार अशी एक बातमी आली आणि मी पूर्ण अस्वस्थ झालो. बोला, आमचे साहेब मागचे 12 वर्ष टोल बंद व्हावा यासाठी भांडतायत आणि पुन्हा 5 रुपये टोल वाढणार आहे. बोले काय मजाक लावले की काय. आम्ही बोला आता आंदोलन उभं करायचं, ते टोल बंद झालं पाहिजे म्हणून उभं केलं पाहिजे. आम्ही 5 दिवस, मी आणि माझा पुष्कर विचारे, आम्ही दोघं 4-5 दिवस टोल नाक्यावर उपोषणाला बसलो आणि त्याचा आता रिझल्ट आला आहे. ठाणे टोलमुक्त झालेलं आहे. आणि हे टोलमुक्त होण्यासाठी सन्माननीय राजसाहेबांनी 12 वर्ष, आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी 12 वर्ष आंदोलनं केली आणि त्या आंदोलनाचा रिझल्ट आहे की आज ठाणेकर पूर्णपणे टोलमुक्त झालेला आहे. आणि याचं संपूर्ण श्रेय हे फक्त आणि फक्त सन्माननीय राजसाहेबांचं आहे. आज आमच्या मध्यवर्ती कार्यालयात अनेक लोक येतात. दिवसभर मध्यवर्ती कार्यालयात लोकांची रांग लागलेली असते. कोणाच्या पगाराचा प्रश्न असतो, कोणाच्या लाईटच्या बिलचा प्रश्न असतो, कोणाच्या कौटुंबिक विषय असतात आणि या सर्व प्रश्नांवर आम्ही काम करतो. अनेक लोक आमच्याकडे येतात आणि आम्ही त्यांची कामं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. मी खात्रीने सांगतो, कोणीही चेक करा, या ठाण्यात, या संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक मंत्री आहेत, अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, पण सगळ्यात जास्त लोकांची गर्दी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात असते. कारण त्यांना पूर्ण विश्वास आहे की या कार्यालयात सन्माननीय राजसाहेबांचे कार्यकर्ते बसतात आणि ते लोकांना न्याय देण्याचं काम प्रामाणिक करतात. आम्ही हे सगळं करताना अनेक वेळेला आम्हाला अडचणी येतात, अनेक गुन्हे आमच्यावर दाखल होतात. हे गुन्हे दाखल होत असताना आमच्या कुटुंबाला पण याचा खूप त्रास होतो. मागच्या वेळेला मी कोविडच्या काळात 700-800 सिस्टर्स ज्या बाहेर गावावरनं आल्यावर त्यांना अचानक कामावरनं काढली आणि त्याच्या विरोधात मी ज्यावेळेला आंदोलन उभं केलं त्यावेळेला मला जेलला पाठवलं ह्या लोकांनी. तरीसुद्धा मला एक आनंद होता की मी जरी जेलला गेलो असेन तरी त्या 700-800 पुरी पुन्हा कामाला लागल्या होत्या. सो मला असं वाटतं की जर माझ्यावर एखादा गुन्हा पडून जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर असे गुन्हे मी नेहमी घ्यायला तयार आहे. आणि आमचे आमदार स्वतःची प्रतिमा अतिशय उत्तम आहे हे दाखवण्यासाठी त्याने निवडणूक आयोगाला एक आता ॲफिडेव्हिट दिला आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी मोठ्या अक्षरात लिहिलं की माझ्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही. आणि विरोधक काय गप्पा बसणार आहेत का. ज्या वेळेला विरोधकांनी याची शोध काढला
तर आमच्या आमदारांवर देखील गुन्हे होते आणि खूप लांबचे नव्हते. 2021-22चे गुन्हे होते. मी ठाणेकरांना हात जोडून विनंती करतो की कृपया या वेळेला संजय केळकरांना मतदान करू नका. चुकून जर ते निवडून आले तर ठाण्यात फेर निवडणूक होणार आहे. कारण त्यांचा अर्ज आत्ता जरी सत्तेच्या दबावाखोटी मान्य झाला असेल तरी सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट हा अर्ज मान्य करणार नाही. कारण त्यांनी त्यांचा अफिडेविट चुकीच्या पद्धतीने खोट्या पद्धतीने भरलेला आहे. त्यामुळे जरी चुकून निवडून आले तरी तिथे फेर निवडणूक होणार एवढं तुम्हाला नक्की सांगतो. आमची प्रतिमा उत्तम आहे हे दाखवण्यासाठी मला असं वाटतं तुम्ही उत्तम काम केलं असतं तर ठाणेकरांनी तुम्हाला डोक्यावर उचलून धरलं असतं. मी ठाण्यातल्या अनेक भागात जातो. अनेक लोकांचं मत असं आहे की आमदार येतच नाहीत. 5-5 वर्ष आमदार आमच्याकडे आलेले नाही आहेत. 10-10 वर्ष काही ठिकाणी म्हणजे फक्त निवडणुकीला ते तिथे पोचतात. त्याच्या व्यतिरिक्त ते अनेक ठिकाणी पोचलेले नाही आहेत. मला असं वाटतं आहे की किती वर्ष ठाणेकर हा चिन्ह बघून मतदान करणार आहे. एका कमळाच्या पाठी काय काय लपले माहिती आहे का तुम्हाला. एका कमळाच्या पाठी अनेक भ्रष्टाचारी लपलेत, अनेक बलात्कारी लपलेत, काम न करणारी लोक लपलेत. काम न करता पण त्या माणसाला ज्यावेळेला मतदान होतं ना त्यावेळेला लोकशाही आहे की नाही असा प्रश्न आम्हाला पडतो. जर आम्ही 24 तास काम करतोय, जेव्हा लोकांचा कॉल येतो त्यावेळेला तो उचलतोय आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही पोचतोय, आम्ही काम करतोय तर आमच्यासोबत लोकांनी का नाही उभं राहतात. तर माझी ठाणेकरांना विनंती आहे, माझी 24 तास काम करायची ताकद आहे. तुम्ही ज्या वेळेला आवाज द्याल त्यावेळेला हा अविनाश जाधव तुमच्यासोबत उभा असेल हे तुम्हाला सगळ्यांना मी खात्रीने सांगतो. एक संधी तुम्ही मला द्या. या ठाण्याचा कायापालट केल्याशिवाय अविनाश जाधव गप्पा बसणार नाही. मला या ठाण्यात खूप काही करायचं आहे. ठाणे हा तळावांचा शहर आहे. या तळावांच्या शहरामध्ये तुम्ही जाऊन बघा तळावाच्या शहरात काय चाललंय. त्या तळावांची परिस्थिती बघा. आमच्या ठाण्यातलं तळावपाळी म्हणून सगळ्यांना माहीत आहे. तळापाळी आपल्या ठाण्यासाठी आपलं नाक आहे. त्या तळापाळीला मला दुबईला जे फाउंटन शो होतं ना तसं फाउंटन शो आपल्या तळापाळीला आणायचं आहे. प्रत्येक ठाणेकराला गर्व वाटलं पाहिजे की माझ्या मुलाला मी तिथे फिरायला घेऊन गेलो पाहिजे. एखाद्या नातेवाईकाला फोन करून सांगितलं पाहिजे सुट्टीत आमच्याकडे काय आहे ते दाखवतो. मला ठाण्यात स्वतःचं पाण्याचं धरण करायचं आहे. आजही आम्ही पाणी हे दुसऱ्या MMRDA किंवा दुसऱ्या महानगरपालिकेकडनं विकत घेतोय. आम्हाला आमच्या हक्काचं पाण्याचं धरण करायचं आहे. तुम्ही मला साथ द्या. पुढच्या 6 महिन्यात धरणाच्या कामाची वीट नाही रचली तर अविनाश जाधव नाव बदलून टाकीन. मी ठाण्यात काय हवंय याच्यासाठी ठाण्यातल्या अनेक लोकांना भेटलो. मी डॉक्टर बेडेकरांना भेटलो. मी आमच्या ठाण्याचे अनेक कवींना भेटलो. मी अनेक ज्येष्ठ मिलिंद बल्लाळ साहेबांना भेटलो. अनेकांना भेटलो. म्हणजे या मागच्या महिन्याभरात ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेबांनी मला निवडणूक तयारीला लाग असं सांगितलं तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 500-550 लोकांना ठाण्यातल्या भेटलो आणि त्यांना विचारतोय मी की तुम्हाला ठाण्यासाठी काय हवंय. आणि त्यांच्या मागणीवरून मी माझ्या सन्माननीय राजसाहेबांच्या पुढच्या सभेमध्ये आमचा जाहीरनामा ठेवू आणि जे ठाणेकरांना अपेक्षित आहे तेच या ठाण्यात घडेल आणि तीच ठाण्याच्या विकासाची वीट आम्ही नक्की राखू. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. दहीहंडी सण ज्या वेळेला बंद होत होतं ना त्यावेळेला हे हिंदू सणांच्या पाठी लागणारी काही लोक आहेत ना त्यावेळेला सन्माननीय राजसाहेब दहीहंडी मंडळांच्या सोबत उभे राहिले. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात गेलो, कायदा मोड दहीहंडी केली आणि आज लाखो तरुण ही दहीहंडीच्या दिवशी आनंदाने दहीहंडी हा सण साजरा करतात. त्याचं संपूर्ण श्रेय हे सन्माननीय राजसाहेबांचं आहे आणि ती दहीहंडी मी आणि आमचे सहकारी अभिजित पानसे आम्ही दोघांनी मिळून त्यावेळेला तो निर्णय घेतला होता. आजही सांगतो की जर मला तुम्ही ठाण्याचा आमदार केलात तर हिंदू म्हणून संपूर्ण ठाणेकरांच्या पाठी मी खंबीर उभा राहीन आणि ठाणेकरांना अपेक्षित असलेलं काम मी ह्या ठाण्यात करीन. अनेक गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. प्रचाराच्या दरम्यान अनेक गोष्टी माझ्या समोर येतील. लोकांची जी काही प्रचाराच्या दरम्यान लोकांचं जे काही सहकार्य मला लाभतंय त्या सहकार्याच्या बळावर मी तुम्हाला खात्रीने सांगतो की येत्या 23 तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार बनण्यासाठी मी ठाण्यात तयार आहे.
आणि तुमच्या सर्वांच्या साथीने सांगतो की एक उत्तम ठाणं आपण भविष्याच्या नजीकच्या काळात करू. तुमचा आशीर्वाद माझ्या पाठी राहो. आज ठाण्यातल्या अनेक सोसायट्यांचे सेक्रेटरी, फेडरेशनचे अध्यक्ष आज इथे आलेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो. काही वेळानंतर तुमच्या आणि साहेबांची देखील भेट मी इथे करून देईन. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगतो, तुमच्या मतांची अपेक्षा बाळगतो. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बंधू अविनाशजी जाधव साहेब. नक्कीच आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत. तुमच्या खांद्याला खांदा लावून हे ठाणे शहरातील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. नागरिकांना देखील माहिती आहे की अविनाश जाधव ह्या ठाण्यातील एक धगधगता निखारा आहे. काही नसतानाच अविनाश जाधव एवढं करू शकतात, तर आमदार झाल्यावर ठाण्याचा कायापालट हा नक्की होणार हे आमच्या ठाणेकरांना देखील माहिती आहे. यानंतर आमचे मनसेचे नेते वागेशजी सारस्वत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. वागेशजी सारस्वत. नमस्कार. मंच पर बैठे हुए मेरे सभी सहयोगी, अभिजीत पानसे जी, अविनाश जाधव जी मेरे बहुत पुराने सहयोगी हैं, और आज इस सभा में मैं आपके समक्ष अपने बात रखने के लिए आया हूं. आप सबको आश्चर्य हो रहा होगा, और आश्चर्य होने वाली बात भी है कि महाराष्ट्र नवनिर्माण सेना का मंच और उस मंच से कोई बात हिंदी में करने लगे तो आश्चर्य होना स्वाभाविक है. मित्रांनो, माझा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला आणि उत्तर प्रदेश मला सांभाळू शकलं नाही, त्यामुळे मी मुंबईत पोचलो. 35 वर्ष मला मुंबईत झालेत. म्हणजे इथे येऊन मराठी शिकणार नाही असा माणूस मराठी माणूस होऊ शकत नाही. आणि जो मराठी होऊ शकत नाही तो महाराष्ट्राचा होऊ शकत नाही. त्या माणसाला फक्त आपण एकच शब्द सांगू शकतो, म्हणू शकतो, तो आहे गद्दार. मध्ये कोरोना काल आला. अभिजीत जी, बहुत सारे उत्तर भारतीय जगह जगह खबरें आने लगी कि मुंबई छोड़ करके कोई बिहार जा रहा है, कोई उत्तर प्रदेश जा रहा है. अपने अपने गांव निकल लिए. किसी ने रिक्शा पकड़ा, किसी ने टेम्पो पकड़ा, किसी ने जो भी रास्ता मिला उस रास्ते से अपने गांव पहुंच गए. और आप सबको सुन के आश्चर्य होगा, गांव पहुंचने के बाद उन लोगों को उनके ही अपने गांव में प्रवेश नहीं करने दिया गया. कोरोना में नियम था, इसलिए उनको ऐसी जगहों पे रख दिया गया जो गांव से दूर था. ऐसी स्थिति में पहुंचने के बाद जो यहाँ का हिंदी भाषिक समाज था, जो यहाँ का परप्रांतीय समाज था, वो सोचने लगा कि हाय मेरा भाग्य क्यों फूटा, मैं अपने मुंबई शहर को छोड़ करके क्यों आया, मुंबई ने मुझे हमेशा संभाला. ये जो खंत थी वो हर उत्तर भारतीय के मन में, अभिजीत भाई, अविनाश भाई, मैंने लगातार महसूस की है. और आज मैं यहाँ आपको अविनाश जाधव जी के लिए वोट मांगने के लिए ही नहीं आया हूँ. मैं अपनी पूरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना के लिए वोट मांगने के लिए आया हूँ. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि माननीय राज साहब ठाकरे एक अकेले ऐसे व्यक्तित्व हैं जो एक सामान्य इंसान को बहुत ऊंचाई तक पहुँचा सकते हैं. अभी अविनाश जाधव जी बात कर रहे थे. मुझे लगा कि अविनाश जाधव अपने बारे में कम बता रहे हैं, मेरे बारे में ज़्यादा बता रहे हैं. अविनाश जाधव एक चौल में रहते थे, एक झोपड़पट्टी जैसे इलाके में रहते थे. मेरे पास तो रहने के लिए घर भी नहीं था. मैं कभी यहाँ कभी वहाँ रहता था, पत्रकारिता करता था, लॉज में रह करके मैंने जीवन गुजारा. और राज साहब की नज़र जब मुझ पर चढ़ी, जब उन्होंने मुझे देखा, तो राज साहब ने मुझे पत्रकारिता से उठा के अपनी पार्टी का पहले उपाध्यक्ष बनाया, फिर सर चिटनीस बनाया, और तो और
एक मराठी भाषिक पार्टी जिसकी पहचान पूरे विश्व में मराठी भाषिक की है, उन्होंने मुझे अपनी पार्टी का प्रवक्ता भी बनाया। यह काम आसान नहीं होता है। राज साहब ठाकरे जैसा व्यक्तित्व ही इस चमत्कार को कर सकता है। और मैं ये आपको इसलिए बता रहा हूं कि ये गलतफहमी यहां ठाणे में रहने वाले उन तमाम हिंदी भाषिकों को, उत्तर भारतीयों को, राजस्थान से आए हुए लोगों को, हरियाणा के बहुत सारे लोग यहां रहते हैं, मैं उन सब लोगों को भी ये कहना चाहता हूं कि अगर आपने मुंबई को, ठाणे को, महाराष्ट्र को अपना बना लिया है तो महाराष्ट्र, मुंबई, ठाणे भी आपको अपना बनाता है, क्योंकि माननीय राज साहब ठाकरे एक ही बात कहते हैं, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा। इसका अर्थ यह है कि पहले अपने आप को महाराष्ट्र का तो बनाओ। अगर आप महाराष्ट्र का बना दोगे तो महाराष्ट्र अपने आप आपको अपना बना लेगा, आपको ऊंचाइयों पर पहुंचा देगा। महाराष्ट्र ने कितने लोगों को ऊंचाइयां दी हैं, कितने लोगों को शिखर दिया है, कितने लोगों को भारत रत्न बनाया है, ये सिर्फ महाराष्ट्र की धरती से हुआ है। संविधान को बनाने वाले आदरणीय बाबा साहब अंबेडकर महाराष्ट्र की धरती के हैं। औरंगजेब जैसे महाराजा को, सम्राट को नाकों के चने चबवाने वाले शिवाजी महाराज इसी धरती में पैदा हुए। हम तो उस महान धरती के हैं जिस धरती में आनंद दिगे हुए, जिस बाला साहब ठाकरे हुए। अब मैं आपको एक छोटी सी बात कहना चाहता हूं कि मैंने 35 सालों में राजनीति के उतार चढ़ाव देखे हैं, ठाणे का बदलता हुआ चेहरा देखा है। 35 सालों में चंद्रशेखर जो एक आईपीएस अधिकारी थे, उनको भी काम करते हुए देखा है। ऐसी स्थितियों में मुझे एक चीज ध्यान में आती है कि महाराष्ट्र का चेहरा बदलने के लिए एक व्यक्तित्व थे जो हिंदू हृदय सम्राट कहलाते थे, वो बाला साहब ठाकरे थे। और बाला अगर सही मायने में कोई उत्तराधिकारी है तो वो माननीय राज साहब ठाकरे हैं। हिंदुत्व का विचार हो, पहले समाज सेवा, बाद में राजनीति, ये अगर कोई करता है तो ये बाला साहब ने सिखाया। और बाला साहब के बाद अगर महाराष्ट्र में इस तरह का कोई नेतृत्व है तो वो सिर्फ और सिर्फ माननीय राज साहब ठाकरे हैं। और ठीक उसी तरह से मैं ठाणे के लिए भी कहना चाहता हूं कि सिर्फ दाढ़ी बढ़ा लेने से कोई उत्तराधिकारी नहीं हो जाता। अविनाश जी, उत्तराधिकारी बनने के लिए समाज सेवा करनी पड़ती है, लोगों के बीच जाना पड़ता है, हजारों लोगों हैं, बुजुर्ग लोगों को राशन पानी देना होता है, उनकी जरूरतों को पूरा करना होता है। ठाणे, मुंबई में जो ठाणे शहर है, ठाणे की ये जो विधानसभा है, ये 2 जगहों से मिलकर बनी है, एक पुराना ठाणे और नया ठाणे। अरे पुराने ठाणे, अभी कह रहे थे तालाबों का शहर है, पुराना ठाणे जर्जर इमारतों को झेल रहा है, इमारतें गिरने खेलकर पिछले 10 साल से यहाँ के विधायक हैं। क्या किया उन्होंने? और भी बहुत सारे लोग उनके इर्द गिर्द हैं। ये जो कमल का फूल है अब कुमलाने लगा है। अब इस तालाब के शहर को उसकी जरूरत नहीं है, अब एक नए नेतृत्व की जरूरत है। और वो नया नेतृत्व है अविनाश जाधव। और अविनाश जाधव इस तरह का नेतृत्व है जो 24 घंटे आपके लिए काम कर सकते हैं, बीमारी में भी उठकर आंदोलन कर सकते हैं। उन्होंने ये साबित किया है कि राज ठाकरे के प्रतिनिधि के तौर पर वो हमेशा राज ठाकरे जी का प्रतिबिंब बनकर आपके बीच में मौजूद रहते हैं और आपकी समस्याओं का समाधान करते हैं। मैं एक बात जो जरूरी है वो ये कहना चाहता हूं कि राज ठाकरे जी ने इतने आंदोलन किए हैं, कोई भी आंदोलन बीच में नहीं छोड़ा। लोगों को लगता है बीच में छूट गया, लेकिन राज ठाकरे जी बहुत सोच के समझ के अपने कदम बढ़ाते हैं। और चूंकि कदम बढ़ाते हैं तो वो वापस लेने के लिए नहीं बढ़ाते हैं। इस बार अमित ठाकरे जी ने एक जगह कहा कि मुझे लगता है कि मेरी पार्टी के महाराष्ट्र नवनिर्माण सेना के 100 के करीब विधायक चुन करके आएंगे। ये अमित ठाकरे जी ने कहा है और मुझे पूरा यकीन है कि 100 से ज़्यादा विधायक चुन करके आएंगे। और पहला विधायक जो चुन के आएगा, मित्रों, बहनों और भाइयों, वो होगा हमारे ठाणे का
अविनाश। अविनाश का मतलब है जिसका कोई नाश नहीं कर सकता, जिसको कोई मिटा नहीं सकता, जिसको कोई हरा नहीं सकता। अविनाश भाऊ, आपको चिंता करने की जरूरत नहीं है, फेर निवडणूक नाही होणार, कारण तुम्हीच निवडून येणार। अविनाश जाधवांशिवाय पर्याय नाही। संजय केळकर, तुम्ही कितीही घोटाळे करा, आता परत तुम्ही निवडून येणार नाही। आमचा आमदार अविनाश जाधव, आमचा आमदार अविनाश जाधव। हे प्रत्येक कोपऱ्यातून आवाज आलीच पाहिजे, आणि प्रत्येक म्हणजे तुम्ही जो ऐकताय तुमच्या अडोसीला पडोसीला प्रत्येक माणसाला सांगा, 20 तारखेला फक्त रेल्वे इंजिन, फक्त राजसाहेब ठाकरे, संदीप पाचंगे असो, संदीप राणे असो, सुशांत सुरेराव असो, प्रत्येक उमेदवार निवडून आलाच पाहिजे। सर्वात जास्त आमदार आमचे ठाण्याचे आमदार, प्रत्येक आमदाराचा विजय असो। मी इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रवीला थांबवलं मी, कारण याच्यापुढे तुमच्या समोर जे भाषण करायला येणार आहेत त्यांच्याविषयी मला 2 मिनटं बोलावं लागेल। अनेक लोक अनेक पक्षात असतात, आपापली विचारधारा घेऊन जगतात, त्याच्यावर कायमस्वरूपी काम करत असतात। तुम्हाला हा चेहरा माहिती आहे, अनेक वर्ष आपण या चेहऱ्याला चित्रपटात बघतो, नाटकांमध्ये बघतो। मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाचे कितीही विरोध झाला तरी हजारभर प्रयोग करणारा माणूस, जो खरं तर आपला पदाधिकारी नाही आहे, पण केवळ राजसाहेबांच्या विचाराने आणि त्यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन की आता महाराष्ट्राला एकाच माणसाची गरज आहे, आता महाराष्ट्राला राज ठाकरे पाहिजे, या प्रेमापोटी त्यांनी स्वतःहून फोन केला। राजसाहेबांची भेट झाली आणि ते म्हणले की राजसाहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजसाहेब तुमच्या हाती नेतृत्व यावं महाराष्ट्राचं, म्हणून तुम्ही सांगाल तिकडे सभा घ्यायला तयार आहे। आणि त्या निमित्ताने आज पहिली सभा ही ठाण्याच्या पहिल्या सभेत आपल्यासमोर येत आहेत शरद पोंक्षे। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी इथं आलो आहे। 2024ची महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे। महाराष्ट्राचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक आहे। मी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता आहे नावापुरता, आणि अजूनही मी त्याच पक्षात आहे। पण राजसाहेबांचे विचार, राजसाहेबांची गेली 10-12 वर्षातली आंदोलनं, हे सगळं पाहिल्यानंतर मला आतून सारखं असं वाटायला लागलं की हा माणूस महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आला पाहिजे। महाराष्ट्राच्या 24 नंतरच्या सत्तेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार दिसले पाहिजेत। कुठलीही निवडणूक
इवन कुठलीही लढाई ही कोणाला तरी हरवण्यासाठी कधीच लढायची नसते. ती आपण स्वतःला जिंकण्यासाठी लढायची असते. मला ह्याला हरवायचंय म्हणून मी नाही, ती माणसं कधी जिंकत नाहीत. कुणाची तरी रेषा पुसून माझी रेषा मोठी नाही करायची. मला माझी स्वतःची रेषा काढायची आहे. म्हणून शिवसेनेसारख्या पक्ष कुठल्या तरी दुसऱ्या पक्षात राज ठाकरे गेले नाहीत. इवन त्यांनी घाईघाईने पक्ष बराच वेळ घेतलाय त्या माणसांनी. महाराष्ट्रभर फिरले. शिवसेनेतलं असलेला त्यांचा अनुभव, लहानपणापासून बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर सातत्याने त्यांच्या संगतीमध्ये वावरलेला हा मुलगा अतिशय खऱ्या अर्थाने ज्याला पुरोगामी म्हणावं असे संस्कार झालेले, हिंदुत्वाचे संस्कार झालेले अशा या मुलांनी शिवसेनेतनं बाहेर पडल्यानंतर बराच वेळ घेतला. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी अनेक चर्चा केल्या, विचारविनिमय केला आणि मग स्वतःचा वेगळा पक्ष उभा केला. जी बाळासाहेबांची विचारधारा होती, महाराष्ट्रात मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणं, आणि जेव्हा देशाचा प्रश्न येईल तेव्हा हिंदूंच्या हितासाठी लढणं, आणि त्याच विचारांच्या पायासरणीवर, विचारसरणीच्या पायावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जन्म झाला. 18 वर्ष एक माणूस वेगळ्या वेगळ्या विचारांनी धडपडतोय. महाराष्ट्राचं भलं व्हावं, जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला निर्माण करायचा आहे, हे सातत्याने मी 17-18 वर्ष त्यांच्या तोंडून ऐकतोय. ते स्वप्न साकार करण्याची आता वेळ आली आहे. अत्यंत रोखठोक व्यक्तिमत्व, मनात एक, ओठांवर एक असली भानगड नाही. म्हटलं की या निवडणुकीमध्ये काही सभा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज ठाकरे या माणसासाठी घ्याव्यात. मनापासून वाटलं आणि मी स्वतःहून फोन केला. अमेरिकेमध्ये बृहन महाराष्ट्र मंडळाचं एक मोठं संमेलन असतं. त्या संमेलनामध्ये मी माझ्या व्याख्यानासाठी गेलो होतो. राजसाहेबांची त्या संमेलनामध्ये मुलाखत होती. साधारण एक 3 ते 4 दिवस एकाच हॉटेलमध्ये आम्ही उतरलेले असल्यामुळं बऱ्याच वेळा भेटीगाठी होत होत्या. तेही एकटे होते, निवांत होते. त्या भेटीगाठी इकडच्या तिकडच्या गप्पा नाहीत. तुझं कसं चाललंय सेने क्षेत्रात असलं काहीही नाही. माणूस आहे अमेरिकेमध्ये, कुटुंबाला घेऊन आलाय, पण त्या अमेरिकेत असून सुद्धा फक्त ते शरीराने मला अमेरिकेत दिसले, मनाने ते महाराष्ट्रातच होते. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त महाराष्ट्र होता. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त या महाराष्ट्राचा जो चोथा झालाय, विचका झालाय, जो सर्व राजकीय पक्षांनी मिळून करून ठेवलाय, कंटाळलोय आम्ही सगळेजण. कुणाला मत द्यायचं हा प्रश्नच आहे. अ ब क ड ई फ असे पक्ष आहेत.
अ आणि ब वर्षानुवर्ष एकाच विचारसरणीचे म्हणून ते दोघं मित्र आहेत. क आणि ड त्यांचं एक वेगळी विचारसरणी आहे म्हणून ते मित्र आहेत. आणि क आणि ड आम्हाला कधीच नको आहेत महाराष्ट्रात, म्हणून आम्ही सर्वांनी बहुमताने अ आणि ब ला निवडून दिलं. आणि अचानक ब उठला आणि क आणि ड बरोबर जाऊन बसला. मग ब क ड असं एक त्रिंगड बनलं जे आम्हाला नको होतं. मग त्यातला एक ड उठला आणि तो पुन्हा अ बरोबर आला. आणि मग तो ड असं म्हणाला की तो क मला आवडत नाहीये, तो चुकीचा आहे, त्याच्याबरोबर राहणं पसंत नाही मला, म्हणून मी इकडे आलो, कारण हे आमचं मूळ आहे. आणि मग सडनली काही महिन्यानंतर पुन्हा तो ड आणि बरोबर आणि ब बरोबर येऊन बसला. अरे काय लावलंय काय? इतकं गलिच्छ राजकारण. लोकशाहीमध्ये आपल्या मताला बहुमोल किंमत आहे. मुळात लोकशाहीमध्ये आपण राजे आहोत ही आता विसरून गेलेत सगळेजण. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी एक राजा आणि प्रजा ती संपली. लोकशाहीमध्ये सामान्य माणूस राजा असतो आणि तो सामान्य माणूस राजा असतो, त्याची सेवा करण्यास प्रतिनिधी नेमला जातो. ही लोकशाहीची एक पद्धत आहे. लोकशाही कशाला म्हणतात? ते ठाण्यामध्ये अविनाश जाधव जन्माला आले. या ठाण्याच्या नस नस हा माणूस ओळखतो. दिवसा रात्र तुमच्या प्रश्न सोडवण्यासाठी धावत असतो. त्याला माहिती आहे, त्याला घरं माहिती आहेत, त्याला नावं माहिती आहेत, त्याला प्रत्येक घरातले प्रॉब्लेम माहिती आहेत. आणि अचानक निवडणुकीच्या वेळेला अविनाश जाधवला बाजूला बसायला सांगितलं जातं आणि भलताच एक कुठल्या तरी गावातला माणूस ज्याला या गावाशी काही संबंध नाही त्याला आणून ह्याच्या बोडक्यावर बसवतात आणि त्याला उमेदवार म्हणून निवडून आणायला सांगतात. आणि त्याला उमेदवार म्हणून निवडून आणण्याची जबाबदारी अविनाश जाधववरच टाकली जाते. काय गंमत आहे बघा. म्हणजे अविनाश जाधव इथे जन्माला आलेले आहेत, ह्या लोकांचं काम करतायत, घरोदारी फिरतायत, गाव पर्सनली एकमेकाला ओळखतायत. आम्हालाही अविनाश जाधव निवडून यायला हवेत. पण निवडणुकीमध्ये सेटिंग काय होतं, काय त्यांची करामत असते मला माहीत नाही, पण अचानक तो माणूस जातो आणि भलताच एक माणूस येऊन बसतो जो इथली लोक त्याला ओळखतच नाहीत. ही अशी असंख्य ठिकाणी परिस्थिती गेल्या काही निवडणुकांमध्ये बघायला मिळाली. मग याच्यातून निर्माण होते बंडखोरी. मग त्या बंडखोरांना पटवण्यासाठी म्हणून मग त्यांच्याबरोबर मांडवली चालू होते. आणि अचानक कालपर्यंत तो अपक्ष म्हणून उभा राहणार असतो, तो तिकीट भरलेलं असतं, फॉर्म भरलेला असतो, तो अचानक 4 तारखेला जातो. काय त्यांच्यात बोलणं होतं बरं ते आम्हाला जाहीर खरं तर ते आमच्या समोर बोलणं व्हायला पाहिजे. काय पटवलं त्याला तुम्ही? हा खाजगी मामला नाही आहे ना, हा आमच्या जीवनाशी निगडीत आहे हे सगळं. एका विभागातल्या एक माणसाला इथल्या माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचे. एक बाहेरचा माणूस इथल्या माणसांचे प्रश्न कसे सोडवणार? इतकं गलिच्छ सगळं होऊन बसलेलं आहे. इकडे 3-4 पार्ट्या आहेत, इकडे 3-4 पार्ट्या आहेत, असा एक सामना आहे. मला राज ठाकरेंचं कौतुक करावं असं वाटतं की ह्या कुठल्याही भानगडीत ते कधी पडत नाहीत. त्यांनी युती नाही केली, मला भयंकर कौतुक वाटलं. एकटे लढायचं ठरवलं, मानलं पाहिजे. वाघाचा काळीज लागतं बरं का.
इतकी वर्ष, 18 वर्ष माणूस धडपडतोय महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी. सोन्यासारखा महाराष्ट्र घडावा. महाराष्ट्र महाराष्ट्र जे आपण म्हणतो, महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे भूमीचा तुकडा, काही 100 स्क्वेअर फीटचा महाराष्ट्र नाही. महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्रातले महापुरुष. महाराष्ट्राची ओळख कशी असते? महाराष्ट्राची ओळख कुठून आलात तुम्ही? महाराष्ट्रातनं म्हणजे कुठून? म्हणजे कोणाच्या गावातनं आलात? पहिलं नाव येतं छत्रपती शिवाजी महाराज. आपण जे म्हणतो ना सुसंस्कृत महाराष्ट्र, आदर्श महाराष्ट्र, तो आदर्श, तो सुसंस्कृतपणा म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्याचं उत्तर आहे बाबासाहेब आंबेडकर. त्याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. त्याचं उत्तर आहे आगरकर. त्याचं उत्तर आहे कर्वे. त्याचं उत्तर आहे सावित्रीबाई फुले. त्याचं उत्तर आहे मल्हारराव होळकर. त्याचं उत्तर आहे बाजीराव पेशवा. त्याचं उत्तर आहे तात्या टोपे. त्याचं उत्तर आहे झाशीची राणी. महाराष्ट्र, मला महाराष्ट्र असा बघायचा आहे, मला महाराष्ट्र तसा बघायचा आहे. म्हणजे काय बघायचं आहे? म्हणजे मला हे सगळं वैभव महाराष्ट्राचं पुन्हा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित करायचं आहे, पुनर्प्रस्थापित करायचं आहे. आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्यांना आंबेडकर माहीत नाहीत, सावरकरांवर प्रेम करणाऱ्यांना सावरकर माहीत नाहीत, टिळकांवर प्रेम करणाऱ्यांना टिळक माहीत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्यांना शिवाजी माहीत नाहीत. विधानसभेमध्ये उभा राहून एक मंत्री म्हणतात की धर्मवीर संभाजी महाराज म्हणण्याची गरज नाही. माहिती आहे धर्मवीर शब्दाचा अर्थ काय? धर्मासाठी वीरगती प्राप्त झालेला. इतिहास माहिती आहे महाराष्ट्राचा? शिकवला गेला कधी शाळेमध्ये? नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराज काय एवढे मोठे आहेत? हे हिंदू नृसिंहा प्रभू शिवाजी राजा. सावरकरांनी वर्णन केलंय शिवाजी महाराजांचं. काय? हे हिंदू नृसिंहा, नृसिंहाचा अवताराचं उपमा दिले शिवाजी महाराजांना. गाणं आपण बराच वेळा ऐकतो. आत्ताच दिवाळी झाली, लक्ष्मीपूजन झालं, त्याच्या आधी दसरा झाला, नवरात्र झालं, गणपती झाले. प्रत्येक घराघरामध्ये आरत्या म्हणतो आपण, सुख करता दुःख हरता. कोणी लिहिली आरती? समर्थ रामदासांनी दिलेल्या आरत्या आहेत ना. हे समर्थ रामदास कुठनं आले? याच महाराष्ट्रातनं आले ना. आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ भगवद्गीता संस्कृतमध्ये, ती सामान्य माणसांना कळत नाही, तळागाळापर्यंत लोकांना ती वाचता येत नाही. म्हणून त्यांच्या भाषेत 13व्या शतकात लिहिणारा एक मुलगा या मातीत जन्माला आला, त्याचं नाव संत ज्ञानेश्वर माऊली. हा जो महाराष्ट्र आपण म्हणतो ना, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र मला पुन्हा आणायचा आहे. अरे पुन्हा आणायचं आहे म्हणजे काय आणायचं आहे? पुन्हा आणायचं आहे म्हणजे ती नैतिकता आणायची आहे. पुन्हा आणायची आहे म्हणजे ती महाराष्ट्राची नीतिमत्ता आणायची आहे, जी संपूर्णपणे गेल्या 25 वर्षात हरवलेली आहे, संपली आहे. या सगळ्या राजकीय पक्षांनी धुळदाण उडवली तिची. सगळ्यांसाठी दरवाजे खुले. असं कसं होऊ शकतं? 40 वर्ष काँग्रेसमध्ये राहिलेला माणूस अचानक कुठून शिवसेनेत, भाजपमध्ये किंवा मनसेमध्ये कसा येऊ शकतो? येऊ शकतो. कधी? त्यांनी असं म्हटलं पाहिजे,
की इतकी वर्ष मी ह्या पक्षामध्ये होतो, या विचारसरणीला धरून मी काम करत होतो, आता माझं मत परिवर्तन झालंय. मला लक्षात आलंय, माझी चूक लक्षात आली आहे माझ्या. इतकी वर्ष मी ह्या पक्षामध्ये माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं. हे चुकीचं आहे, हे नाही आहे, हे बरोबर नाही आहे. ही विचारसरणी मला मी चुकीच्या वाटेवर चालत होतो. आज मला कळून चुकलं की ही वाट चुकलेली आहे आणि आता मी माझं आयुष्य बदलायला तयार झालो आहे. आणि म्हणून मी या विचारसरणीला मान्य करून मी या विचारसरणीच्या पक्षामध्ये प्रवेश करतोय. असं एकतरी इकडून तिकडे उड्या मारणारे बोलतात? कधीच नाही बोलत. सत्तेसाठी एक अख्खा पक्ष ह्या पक्षाबरोबर येतो आणि ह्या पक्षात आल्यावर जे दोन विरुद्ध विचारसरणीचे पक्ष आहेत ते एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतरही तो पक्ष म्हणतो की आम्ही आमची विचारसरणी सोडलेली नाहीये. वा, कमाल आहे. 13 करोड महाराष्ट्रीयन लोकांना हे सगळे मिळून मूर्ख बनवतायत. आणि मूर्ख का बनवतात? कारण आपण मूर्ख बनायला तयार असतो म्हणून. आता ठरवा, आम्ही मूर्ख नाही आहोत, आम्ही गाढवं नाही आहोत. आता ही ठरवण्याची वेळ आली, विचार करण्याची वेळ आली. एक स्वतःची वेगळी विचारसरणी घेऊन मला फक्त महाराष्ट्राचं भलं करायचं आहे. या महाराष्ट्राला जे गलिच्छ रोग लागलेले आहेत, जो माझा आजारी पडलेला महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला त्याची तब्येत ठणठणीत करण्यासाठी आता चांगले 288 डॉक्टर मला या विधानसभेमध्ये पाठवायचे. मी जेव्हा आजारी पडतो तेव्हा मी आता शरद पुंगशे, मी ब्राह्मण आहे म्हणून मी ब्राह्मण जातीचा डॉक्टर बघतो का? नाही. मी काय बघतो? मी चांगला डॉक्टर कोण आहे तो बघतो. मी माझ्या जातीचा डॉक्टर बघून नाही जात. मी चांगला डॉक्टर कोण आहे ते बघून मी त्या डॉक्टरकडे जातो, कारण मला जगायचं असतं चांगल्या पद्धतीने. मला बरं व्हायचं असतं. मग जेव्हा माझ्या स्वतःच्या जीवावर बेततं तेव्हा मी काय करतो? उत्तम डॉक्टरकडे जातो. मग डॉक्टर कुठल्याही जातीचा असू दे, कुठल्याही धर्माचा असू दे, मला बरं व्हायचं ना, मी उत्तम डॉक्टरकडे जाणार. आजही तीच परिस्थिती आहे. गेली 20-25 वर्ष हा महाराष्ट्र आजारी पडलाय. सगळं त्याचं गतवैभव धुळीला मिळालेलं आहे. मी गंमत म्हणून किस्सा सांगतो तुम्हाला. मी 2-3 पुस्तकं लिहिली. त्यातलं एक पुस्तक राजसाहेबांना द्यायचं म्हणून मी गेलो त्यांच्या घरी. त्यांची वेळ घेतली. सकाळच्या वेळेला ये म्हणाले, जरा जास्त वेळ गप्पा मारता येतील. राजकीय नेता कसा असायला हवा याचं एक छोटंसं उदाहरण आहे. मी सावरकरवादी आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. मी सावरकरांवर व्याख्यानं देतो, मी छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यानं देतो, मी हिंदुत्वावर व्याख्यानं देतो. हे सगळं राजसाहेबांना माहिती आहे. तेही साधारण त्याच विचारसरणीचे आहेत. शरद आपल्याला भेटायला येणार आहे, त्याचं एक पुस्तक त्याला देण्यासाठी तो येणार आहे. म्हणून मी जेव्हा भेटायला गेलो तेव्हा ते आणि मी समोरासमोर बसलो, तेव्हा त्यांच्या टेबलवरती समोर काही पुस्तकं होती आणि त्या पुस्तकाच्या काही पानांमध्ये खुणा घालून त्यांनी ठेवली होती.
आमच्या गप्पा रंगल्या. जवळजवळ तास दीड तास आम्ही गप्पा मारत बसलो. आणि त्यावेळी त्यांनी त्या पुस्तकातलं तू येणार आहेस म्हणून मी तुला एक गंमत म्हणून हे तुला आवडेल वाचायला, की हे तू वाचलेस का पुस्तक, नसेल मी तुला दाखवतो, असं म्हणून ती खुणा घातलेली काही पानं, त्याच्यावरचे काही रेफरन्सेस वाचून दाखवले एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने, संस्थापकाने. आपल्याला कोण येणार आहे भेटायला, त्याच्याबरोबर कुठल्या विषयांवर आपल्याला गप्पा मारायच्या आहेत, त्या माणसाची बॅकग्राऊंड काय आहे, त्याला काय आवडेल, त्याच्या ज्ञानात आपल्याकडनं दोन गोष्टी कशा भरल्या जातील. मला भयंकर कौतुक वाटलं. म्हटलं क्या बात आहे. आज एक कधीतरी आम्ही अभिनेते असल्यामुळं आणि काही राजकीय पक्षांशी संबंध असल्यामुळं अनेक आमदार आणि खासदारांशी संबंध येतात कधीतरी. त्या त्यांच्या गप्पा ऐकून अक्षरशः कीव येते. कीव. काहीही माहीत नसतं, शून्य वाचन, शून्य अभ्यास. एक आमदार किती मतदारांचा एक आमदार असतो? 4 लाख, 5 लाख. 4 ते 5 लाखांच्या मागं एक आमदार, म्हणजे 4 ते 5 लाख लोकांना, आपल्या मतदारसंघातल्या 4-5 लाख लोकांना सुज्ञ करणारा, त्यांच्याच 5 लाखांपेक्षा थोडा जास्त हुशार असा तो पाहिजे की नाही. त्याला काहीतरी माहिती पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची निदान ढोबळ मानाने तरी त्याला माहिती पाहिजे. आपल्या देशामधल्या, आपल्या राज्यामधल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कोण काय काय करते सध्या, थोडी तरी त्याला माहिती पाहिजे. डिटेल माहिती नको, थोडी तरी माहिती पाहिजे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, म्हणून मी आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांकडे गेलो एका कार्यक्रमासाठी. एक कार्यक्रम 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून करूया. तिथं कोणीतरी मला, त्या मीटिंगमधल्या एका दुसऱ्याच माणसाने मला विचारलं की आता नथुराम तुम्ही करता का बंद झालं? तुम्ही म्हटलं बंद केलं ते नाटक. तेव्हा त्या सांस्कृतिक मंत्र्यांनी मला विचारलं नथुराम म्हणजे? म्हटलं नथुराम म्हणजे ज्यांनी गांधीजींना गोळ्या मारल्या, त्यांचा ज्यांनी हत्या केली तो नथुराम. नाही नाही, ते तुम्हाला का असं म्हणाले? म्हटलं मी ती भूमिका करत होतो 25 वर्ष. तेव्हा ते सांस्कृतिक मंत्री मला आश्चर्याने म्हणाले, अच्छा तुम्ही करत होता? म्हणजे महाराष्ट्रात असं कोणी नसेल मला वाटतं की मी नथुरामची भूमिका करतोय माहीत नसलेला. पण आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना ते माहितीच नव्हतं. 35 वर्ष या क्षेत्रात काम करणाऱ्या एका नटाबद्दल आणि 25 वर्ष एक भूमिका करणाऱ्या नटाबद्दलची ही माहिती आमच्या द ग्रेट सांस्कृतिक मंत्र्यांना होती. मग छोटे छोटे कलाकारांबद्दल तर माहीत असणं फारच दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणजे समर्थांनी जे वर्णन केलंय, असं वर्णन, एवढं वर्णन नाही, त्याच्या 1 सहस्त्रांश वर्णन करावं असा एखादा आपला प्रतिनिधी असायला हवा. समर्थांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलंय, संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रामध्ये, ते काय म्हणतात? शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. त्या छत्रपतींचं नाव घेऊन राजकारण करतात. प्रत्येक राजकीय पक्षाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज असतातच. पण त्यांच्या मुलाला लिहिलेल्या याच्यात छत्रपतींबद्दल म्हटलं शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप.
असं आता कोणाबद्दल आपण म्हणू शकतो? शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. पुढं तर तरी फार मस्त म्हटलंय, शिवरायांशी 8वावे जीवित तृणवत मानावे. म्हणजे हे मी ओळ का म्हणतोय, मला अविनाश जाधव ह्यांचं जे मी गेली 10 वर्ष व्हिडिओवरती सोशल मीडियावर काम बघतोय ते बघितल्यावर मला या ओळी आठवल्या. शिवरायांचा जीवित तृणवत मानावे. तृणवत म्हणजे गवताच्या काठी एवढं, इतकं तुच्छ मानावं स्वतःचं जीवन. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी उरावे कीर्तिरूपे. कुठलंही पद नाही, कुठलंही संविधानिक कुठलंही संविधानिक पद नसताना अविनाश जाधव गवताच्या काडी सरप्रमाणे स्वतःला तृणवत समजून सामान्य माणसांसाठी दिवस रात्र काम करतायत. हा खरा छत्रपतींचा चेला आहे. असे आमदार हवे आहेत आम्हाला. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला गाडीचं पेट्रोल डिझेल जवळजवळ फुकटात दिलं जातं, तुम्हाला भत्ते दिले जातात, तुम्हाला पगार दिला जातो, तो आमच्या टॅक्स. की तुम्ही 24 तास आमच्यासाठी अवेलेबल असायला पाहिजे. मगाशी कोणीतरी भाषणामध्ये म्हटलं की ते दुसरे आमदार 5 वर्ष कधी दिसलेच नाहीत. लोकप्रतिनिधी हा शब्दच सगळे विसरूनच गेलेत. सगळ्यांना राजा झाल्यासारखं वाटतं. एकदा आमदार झालो, खासदार झालो, एकदा सत्तेत आलो की भाषा कशी बदलते. मी दिलं, तुम्ही काय दिलं, तुम्ही काय दिलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रभूंच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करावा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतन जरदार राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी की. सन्माननीय पोंक्षे साहेब पुढील आपलं मार्गदर्शन चालू ठेवतील. बसून घ्या. पुढे समर्थ शिवाजी महाराजांचं वर्णन करताना म्हणतात, निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू, नीतीचा निर्धारू श्रीमंत. श्रीमंत योगी हा शब्द ज्यांच्यासाठी म्हणावा असा एकच राज शिवाजी महाराज. कारण जिथे श्रीमंती आहे तिथे योग साधना नाही आहे, जिथे विरक्ती नाही आहे, जिथे वैराग्य नाही आहे. वैराग्य आणि श्रीमंतीचा मेळ बसत नाही. आणि जिथे वैराग्य आहे, जिथे विरक्ती आहे, तिथे पैसा नाही आहे, श्रीमंती नाही आहे. पण या भूतलावरती असा एकच राजा होऊन गेला ज्याच्याबद्दल समर्थांना श्रीमंत योगी म्हणावं असं वाटलं, जे श्रीमंत पण आहेत आणि योगी पुरुष पण आहेत. आणि त्या छत्रपतींच्या स्वप्नातलं ते स्वराज्य पुन्हा एकदा निर्माण करायचंय आपल्याला. पुन्हा या आजारी पडलेल्या महाराष्ट्राला बरं करण्यासाठी चांगले 288 डॉक्टर आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचेत.
आणि असे चांगले डॉक्टर राजसाहेबांनी या निवडणुकीमध्ये उभे केलेले आहेत. ही सगळी तळागाळातनं आलेली माणसं आहेत. चाळीतून, झोपडपट्टीतून अशा ठिकाणाहून उचललेली एक एक रत्न आहेत. अतिशय गलिच्छ असं जातीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आम्ही आमच्या संतांना सुद्धा सोडलं नाही, महापुरुषांना सोडलं नाही. प्रत्येक महापुरुषाकडं, प्रत्येक संतांकडं, प्रत्येक समाज सुधारकाकडं, प्रत्येक साहित्यिकाकडं, प्रत्येक कवीकडं आम्ही त्याच्या जातीच्या चष्म्यातून बघण्याचं एक गलिच्छ सवय गेल्या 20-25 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये लावलेली आहे. आणि असा एकमेव माणूस आहे हा, ज्याच्या पक्षामध्ये जात नाही. ते कधी जात या अँगलनी, ज्या चष्म्यातून कोणाकडेही बघतच नाहीत. मुळात जात ही आणलीच व्यवसायाच्या जाती बनवल्या आम्ही. अशा जाती कुठेही अस्तित्वातच नाही आहेत. आम्ही जन्म कुठे घ्यायचा ह्याचं आमचं कर्तृत्व शून्य आहे. असं नव्हतं. माझ्या नाटकामध्ये चांभार चौकशा करू नकोस असं वाक्य 25 वर्षापूर्वी मी सहजपणे बोलत होतो. नाटक बघायला येणारा चांभार समाजातल्या माणसाची भावना कधीही दुखावली. ढोर मेहनत कशाला करतोयस असं म्हटल्यानंतर कुठल्याही ढोर समाजातल्या माणसाची नाटकाला आलेल्या भावना कधीही दुखावली गेली नाही. एक छोटासा किस्सा सांगतो आणि थांबतो. आत्ता मी आजारपणातनं उठल्यानंतर अग्निहोत्र 2चं शूटिंग केलं. त्याच्यामध्ये मी भावाला म्हणतो, अरे चांडाळा, आता दूरदर्शनवरती शिव्या देण्यासाठी काही लिमिटेशन्स असतात, नाहीतर मला भरपूर येतात. पण दूरदर्शन या माध्यमामध्ये चांडाळा, नालायका एवढंच म्हणायला परवानगी असते. तो आम्ही चांडाळा म्हटलं, तो सीन शूट झाला, गेला चॅनलकडे. 2 दिवसांनी पुन्हा मी सकाळी शूटिंगला गेलो, तोच सीन मला हातात आणून दिला. मी म्हटलं, अरे हा झाला आहे, शूट केला आहे. पण नाही म्हणाले, हा परत शूट करावा लागेल. म्हटलं का? अरे तू त्याच्यात म्हणालास ना तुझ्या भावाला, अरे चांडाळा कुठं कर्म फेडशील, तर हे वाक्य बदलावं लागेल. म्हटलं का? ते म्हणजे चांडाळा नावाचा समाज आहे, त्यांचा चॅनलच्या ऑफिसवर मोर्चा येईल. हे मला 2022ला कळलं राजसाहेब, की चांडाळ नावाचा समाज आहे. तोपर्यंत मला हे माहितीच नव्हतं. असा नव्हता महाराष्ट्र. असं एक आदर्श महाराष्ट्र, छत्रपतींच्या स्वप्नातला महाराष्ट्र, लोकमान्य टिळकांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, सावरकरांच्या, टिळकांच्या, आगरकरांच्या, सगळ्या साहित्यिकांच्या, संतांचा महाराष्ट्र, तो पुन्हा एकदा आपल्याला बघायचा आहे. आणि तो निर्माण करण्याची ताकद सध्या ह्या एकाच माणसामध्ये आहे. त्या माणसाचं नाव आहे राज ठाकरे. आणि मी गेली 5-7 वर्ष त्यांना सतत फॉलो करतोय. फार कमी वेळा भेट होते, पण जेव्हा भेट होते तेव्हा त्यांच्याशी ज्या गप्पा होतात, त्यामुळं मी जरी शिवसेना शिंदे गटाचा उपनेता असलो तरी मला हा माझा निर्णय मी घेऊ शकतो. जर ते घेऊ शकतात कोणालाही पक्षात घ्यायचा निर्णय, तर मी का नाही येऊ शकत या व्यासपीठावर? मलाही लोकशाही आहे, संविधानाने मलाही अधिकार दिलेला आहे, तर तो अधिकार मी बजावलेला आहे. मला शेवटी महाराष्ट्र छान व्हायला पाहिजे. आणि राजसाहेब ठाकरे आणि त्यांचे हे सगळे शिलेदार, महाराष्ट्र जो आजारी पडला आहे त्याला बरं करण्यासाठी त्या विधानसभेमध्ये जे 288 डॉक्टर आपल्याला पाठवायचे आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लोकं दिसावीत अशी माझी मनापासून इच्छा आहे. म्हणून मी सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला हात जोडून विनंती करतो की जास्तीत जास्त हे इंजिन कसं धावेल आणि हळूहळू या इंजिनाच्या पाठीमागं सगळे डबे कसे लागतील आणि महाराष्ट्राची हे रेल्वे गाडी अशी सुसाट धावली पाहिजे की आम्हाला त्या खऱ्या बुलेट ट्रेनची गरजच लागली नाही पाहिजे. इथंच थांबतो, कारण साहेबांकडे वेळ नाही आहे आणि सध्या ते आता महाराष्ट्रभर त्यांना फिरायचं आहे आणि मला इथे बोलायची संधी दिलीत त्याबद्दल राजसाहेब तुमचा मी आभारी आहे.
आणि खरोखर मनपूर्वक शुभेच्छा. हे जे सगळे आहेत या सगळ्या महापुरुषांकडं मी प्रतिज्ञा करतो की यांना बळ द्या, यांचे खांदे मजबूत करा आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना बुद्धी द्या की इंजिनवर शिक्का मारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पंक्षीजी. आजच्या या सभेला सौ असिलता राजे सावरकर, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नात इथे आजच्या सभेला आलेल्या आहेत. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे शहराच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे पक्षाच्या वतीने मी राजसाहेबांना विनंती करतो की आपले जुने सहकारी विभागाध्यक्ष निलेश चव्हाण साहेबांचं स्वागत करतील. साहेबांच्या शुभास्ते या ताईंचं आम्ही स्वागत करीत आहोत. आपले जुने सहकारी DC पाटील उर्फ भाया हे आज आपल्या पक्षात घरवापसी करतात. मी साहेबांना विनंती करतो की DC पाटील, नरेंद्र जडेजा, सुभाष शेळके, हेमंत सारडा, सुनील यादव, हेमंत पाटील, चेतन शेळके, विशाल खात्री, संजय पारखे, मंगेश भोईर असे बरेचसे हजारो तिकडे आहेत, पण आम्ही थोड्याच लोकांना इथे वरती बोलवलं आहे. या सगळ्यांचं मनसेमध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मी आज सर्वप्रथम शरद पोंक्षे साहेबांचं मी आभार मानीन की त्यांनी पक्षांतर न करता या व्यासपीठावरती येऊन आम्हाला शुभेच्छा दिल्यात. माझ्या सर्व सहकाऱ्यांना निवडून आणण्यासाठी म्हणून त्यांनी आवाहन केलं, याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. दुसरी एक व्यक्ती आणि ती म्हणजे लग्न झाल्यामुळे आडनाव राजे लागलं, पण आमची असिलता सावरकर, या इकडे, विनायक दामोदर सावरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात, सख्खी नात, हिचा परिचय करून देतो. म्हणजे ही आणि मी, आम्ही शाळेपासून शिशु वर्गापासून 10वीपर्यंत एकत्र वाढलो. फारसं बोलणं नव्हतं आमचं कधी, कारण मी लोअर कॅटेगरीमधला होतो अभ्यासात, त्याच्यामुळे ते हुशार होती भयंकर. पण आज मला असेल तर आनंद झाला की आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावरती तू आलीस आणि लवकरच ती पक्षाच्याही कामाला लागेल अशी मी आशा धरतो. आत्ताच कल्याणची सभा आठवून मी ठाण्यामध्ये आलो. आज दिवाळीतले फटाके संपून आज आमचे फटाके सुरू झाले. पोंक्षे साहेब, तुम्ही आता म्हणालात की राज ठाकरे तुमच्याकडे वेळ कमी असल्या कुठे गेले? हां, त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी माझं भाषण आवर्त घेतो. माझ्याकडे वेळ खूप आहे, आचारसंहितेवाल्यांकडे नाही आहे. तर त्याच्यामुळे ते सगळं 10च्या आत आटपायला लागतं. पूर्वी बरं होतं माहिती आहे, जेव्हा आचारसंहिता जेव्हा लागली 95ला, तेव्हा हे कोणी नव्हते. एक तो आचारसंहितेवाल्याचा एक कॅमेरा असायचा, जिथं जाऊ तिथं मागे मागे फिरायचं. मी तुम्हाला विनोदाने सांगत नाही, एकदा तर एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत आला होता. मी त्याला विचारलं पण होतं, आता म्हटलं पुढचं पण आपणच करणार आहात का?
पण एक कॅमेरा असायचा, एक कॅमेरा, आणि त्या कॅमेऱ्यामध्ये जे काही शूट होईल ते शूट होईल. ते काय आचारसंहितेवाल्यांना जायचं आणि त्याला सोपं पण व्हायचं आम्हाला. आणि मग मी त्या दिवसाला 7-7, 8-8 सभा चालू असायच्या सकाळपासूनच्या. शेवटच्या सभेला पोहोचायला साधारणपणे 9:30 पावणे 10 व्हायचे. 10 वाजता बंद. मग पावणे 10 वाजता पोहोचल्यावरती करायचं काय? 15 मिनिटं हातामध्ये असायची. मग भाषणाची सुरुवात करताना अशी करायचो आम्ही. घड्याळ बघायचो, आत्ताच 9:15 वाजलेले आहेत. त्याच्या कॅमेऱ्यात 9:15 रेकॉर्ड व्हायचं आणि आपला पाऊण तास आम्ही ताणायचो भाषण. ते आता हल्ली करता येत नाही. त्याच्यामध्ये सगळं 10च्या आत आटपायला लागतं. पुढचे साधारणपणे 12-13 दिवस हातामध्ये आहेत. या 12-13 दिवसामध्ये सगळ्या प्रचार सभा करायच्या. उद्या मी सकाळी चाललो मी वणीला. वणी म्हणजे यवतमाळकडचं वणी. मग मराठवाड्यात आहे, विदर्भामध्ये आहे. पण मी नेमक्या सभा काही ठराविक अशा सभा घेतलेल्या आहेत. आत्ता सभा बऱ्याच आहेत, पण जिथे माझा उमेदवार निश्चित निवडून येणार अशा ठिकाणी मी जाहीर सभा जास्तीत जास्त देतोय. त्यातली ही एक सभा. पहिली सभा माझ्या राजू पाटीलकडे झाली. दुसरी माझ्या अविनाश जाधवकडे. आता इथे बरेच आमचे उमेदवार पण आहेत बाकीचे. आमच्या ओवळ्या माझेवड्याचा संदीप पाचंगी आहे इथे. त्याच्यानंतर आमचा सुशांत सूर्यराव आहे. संदीप राणे आहे. सगळेजण व्यासपीठावरती आहेत. कल्याणवरनं ठाण्याला सगळं येत असताना आता बऱ्याचदा आपण फिरतो ठाण्यामध्ये. अनेक जण ठाण्यामध्ये नवीनही राहायला आले असतील. जुनं ठाणं माहीत नसेल. लहानपणापासून मी माननीय बाळासाहेबांबरोबर ठाण्यामध्ये यायचो. सभा असायच्या, सगळ्या गोष्टी असायच्या. टुमदार छान सुंदर ठाणं होतं. तलावांचं शहर म्हणायचे ठाण्याला. तलावांचं शहर. बर्बाद करून टाकलं या सगळ्या लोकांनी. बिल्डरांच्या घशामध्ये घालून 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 हे शहर इतकं बर्बाद करून टाकलं. कुठपर्यंत बर्बाद केलं तर जिथे तलावांचं शहर आपण म्हणायचो, तलावांचं शहर आहे म्हणजे मी हे स्वतः पाहिलेलं म्हणतो मी तुम्हाला. अनेक लोक जे जुने इथे खूप वर्षांपासून जे ठाण्यामध्ये पहिल्यापासून जे राहणार आहेत, मी काय बोलतोय त्याला समजत असेल. त्या ठिकाणचे सगळे तलाव बुजवले गेले. तिथे सोसायट्या कॉलनीच्या कॉलनी उभ्या केल्या या बिल्डरांनी. आणि आता तिथे टँकरने पाणी पोचवलं जाते. टँकरने. या तलावांमध्ये उड्या मारून अनेक जण लहानपणापासून मी बघितलंय पोहताना. आज ह्या सोसायट्यांमधल्या जे स्विमिंग पूल आहेत, हे स्विमिंग पूलचं पाणी टँकरने भरलं जातंय. कारण का? आमच्याकडचे तलाव बुजवले गेले. दृष्टीच नाही. शहरं कशी वाढवावीत, शहरं कशी मोठी करावीत. शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना घरात बाहेर पडल्यावरती बरं वाटलं पाहिजे की मी या शहरामध्ये राहतोय, अशी जागाच नाही ठेवायची. सगळी बजबजपुरी अख्खी. मी तुम्हाला खास करून मी तुम्हाला ठाणे जिल्ह्याबद्दल सांगतो. मी मागच्या वेळेला मी एका सभेमध्ये मी म्हणालो होतो, परत एकदा सांगतो, मुद्दामून सांगतो. आज मुंबईमध्ये एक महानगरपालिका आहे. पुण्यामध्ये 2 महानगरपालिका आहेत. महानगरपालिका. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काढून बघा, प्रत्येक ठिकाणी एखाद महानगरपालिका असते. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे. एकमेव जिल्हा आहे ज्या एका जिल्ह्यामध्ये, म्हणजे साधारणपणे आपण तुम्हाला एक समजावं म्हणून मी तुम्हाला नीट थोडंसं
अजून खोलात जाऊन समजून सांगतो की साधारणपणे ग्रामपंचायत असते, मग ग्रामपंचायतीची काहीतरी काही जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद नगरपालिका होते. हे कसं होतं तर त्याच्या लोकसंख्येनुसार होत जातं ते. जशी लोकसंख्या वाढत जाते तशी ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषदेची नगरपालिका होते, नगरपालिकेची मग महानगरपालिका होते. अजून काही मध्ये काही असतील गोष्टी, पण हे सगळं होतं हे फक्त लोकसंख्येवरती आधारित ह्या गोष्टी होतात. मला असं वाटतं जगात, नुसतं भारतात नव्हे, जगात ठाणे हा एकमेव जिल्हा आहे ज्याच्यामध्ये 6 ते 7 महानगरपालिका आहेत. म्हणजे तुम्ही विचार करा, हे ठाण्यातल्या लोकांनी वाढवलेली लोकसंख्या नाही आहे. आज जे बाहेरच्या राज्यांमधनं जे येऊन बदा 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 जे शहरामध्ये आदळत आहेत, त्यांचं पहिलं ठिकाण, पहिलं डेस्टिनेशन हे ठाणे आहे. माहितीच नाही कोण. आज इथे आमच्याकडे हे समोर पोलीस उभे आहेत, काही झालं की आपण त्यांना शिव्या घालतो, ते तरी काय करतील? कुठे आणि कसं लक्ष द्यायचं? सगळ्या राजकारण्यांनी नुसती अगदी बजबजपुरी केलेली आहे अख्ख्या शहरांची, जिल्ह्यांची. तुम्ही काढून बघा आता ठाण्यामध्ये ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका, त्याच्यात अजून कुठचे आहेत? उल्हासनगर महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका. आता हा 2 जिल्हे विभाजन झालं त्याच्यामुळे तो पालघर तिकडे गेलं, नाहीतर तिकडे वसई. त्याच्यानंतर तुमचं काय ते मीरा भाईंदर. किती महानगरपालिका? ही माणसं आली कुठून? ही राहत आहेत कुठे? ही माणसं कोण आहेत? याच्यामध्ये या देशाला त्रास देणारे पाकिस्तान, बांगलादेशी देशामधून आलेले लोक किती आहेत? कुठे राहत आहेत? हे मुमरा बिमरा काय उगाच वाढतंय का? पण ह्या कोणाचंही लक्ष नाही या गोष्टींकडे, कोणाला लक्ष द्यायला वेळच नाही आहे. काय होईल? फार फार तर हे तुम्ही जे समोर बसलेले सगळे जे मतदार आहेत ना, काय होईल? मरतील. पण राजकारणाला वेळ नाही. आम्हाला कुठे वेळ आहे? निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी फक्त तुम्ही जिवंत राहा, दुसऱ्या दिवशी मेलात तरी चालेल. मग आम्ही आमच्या गमती जमती करायला सुरुवात. मग ह्याचे आमदार फोड, त्याचे घे, त्याचा पक्ष फोड, ह्याचं चिन्ह घे, त्याचं. बस एवढंच चालू आहे. गेले 5 वर्ष तुम्ही काढून बघा या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे. सहज एकदा एक उजळणी देऊन बघा आपल्या की बाबा गेल्या 5 वर्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी झाल्या, काय काय गोष्टी झाल्या. मीच तुमची उजळणी थोडीशी करून देतो. 2019ला निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यावरती काय रिझल्ट आले. रिझल्ट आल्यावरती उद्धव ठाकरेंना कळलं की आपल्याशिवाय सत्ता बसू शकत नाही. मग पिळाला सुरुवात केली. पिळाला सुरुवात केली. सांगितलं की 2.5 वर्ष तुम्ही मला सांगितलं होतं मुख्यमंत्रीपद देणार, आता हे मान्य करा. अमित शहा म्हणाले असली कुठची गोष्ट झालीच नव्हती. हे सगळं झालं 4 भिंतीत. निवडणुकीच्या अगोदर तुम्ही येऊन का नाही सांगितलं लोकांसमोर? मला त्या 2 सभा आजही आठवत आहेत. एक नरेंद्र मोदींची सभा आणि एक अमित शहाची सभा, ज्या दोन्ही सभांवरती व्यासपीठावरती उद्धव ठाकरे बसलेले होते. आणि ते बसलेले असताना नरेंद्र मोदी एका सभेमध्ये म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. अमित शहाच्या सभेमध्ये अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल. आक्षेप तेव्हाच का नाही घेतला?
की अमित शहा तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद, हे काय चाललंय तुमचं? तुमच्यासमोर कधी आले नाहीत, तुमच्यासमोर कधी बोलले नाहीत. मग भारतीय जनता पक्षाचा एक सकाळचा एक शपथविधी झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे तो एक साधारणपणे अर्धा तास टिकला लग्न. ते अर्ध्या तासांनी काकाने डोळे वटारले, डिवोर्स. मग दुसऱ्यांना कळलं की अरे ह्यांचा डिवोर्स झाला आणि ही मला डोळा मारते. मग उद्धव ठाकरे गेले तिकडे शरद पवारांबरोबर, मग काँग्रेस. काय काय प्रकार आहे हा? विचारांशी प्रतारणा, तुमच्या मताशी प्रतारणा, तुमच्या मतांचा अपमान. काही विचार नावाची काही गोष्टच उरली नाही महाराष्ट्रामध्ये. कोणी काही धिंगाणा घालतंय. तुम्ही आठवून बघा की तुम्ही केलेलं मतदान किंवा तुम्ही दिलेलं मत आत्ता सध्या कुठे फिरतंय? कोणाकडे आहे ते मत माझं? शिवसेना भारतीय जनता पक्षाला म्हणून लोकांनी मतदान केलं. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला लोकांनी मतदान केलं. त्याच्यानंतर अजित पवार सकाळचा एक शपथविधी आटपतात, त्याच्यानंतर ते निघून जातात. मग युतीमधला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली अशा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतो स्वतःच्या स्वार्थासाठी. मग 2.5 वर्ष तो मुख्यमंत्री राहतो माणूस. 2.5 वर्षानंतर मुख्यमंत्री असताना आपल्या खालून 40 आमदार निघून जात आहेत, याचा थांगपत्ता लागत नाही मुख्यमंत्र्याला. आणि 40 आमदार निघून जातात. 40 आमदार निघून जाताना त्या 40 आमदारांचा जो म्होरक्या असतो, जो त्यांना घेऊन चाललाय, तो माणूस म्हणतो की गेले 2.5 वर्ष मला कसं नुसंच होत होतं. कसं नुसं का होत होतं? कारण अजित पवारच्या मांडीला मांडी लावून मी काही बसायला तयार नव्हतो. मला भयंकर त्रास होत होता, म्हणून मी हे 40 आमदार घेऊन मी बाहेर पडलो आणि आता मी भारतीय जनता पक्षाबरोबर मी सत्तेमध्ये आहे. वर्षभरात लक्षात आलं की ज्याच्या मांडीला मांडीला बसायची लाज वाटत होती, तो मांडीवरती येऊन बसले अजित पवार. आता घुसमट बिस्मट काही नाही. याच्यासाठी मतदानाला उतरता? याच्यासाठी म्हणून उन्हातानामध्ये रांगेमध्ये उभे राहता? यांनी वाटेल ते थेरं करायची, वाटेल त्या गोष्टी करायच्या. मी आत्ताच कल्याणला मी तुझी गोष्ट त्या मतदारांना सांगितली, तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं? हे कशासाठी होतं? याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. कोण तुम्ही? मतदार. गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणून घ्यायची. यांच्यासाठी म्हणून तुम्ही जन्माला आलात. या लोकांसाठी उन्हातानामध्ये उभं राहायचं, मतदान करायचं, ह्यांनी वाटेल त्या खेळ खेळायच्या, वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची आणि त्याच्यानंतर परत तुम्ही 5 वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं. याच्यासाठी जन्म झाला तुमचा. कारण ह्यांना माहिती आहे हे कोण आहे, तुम्ही कोण आहात, त्यांना माहिती आहे नीट. ही कोण मतदार. निवडणुका आल्या, येऊ समोर, तोंडावरती पैसे फेकून मारू यांच्या. जातील कुठे, काय करतील? पैसे फेकले, सगळ्या गोष्टी फेकल्या, काहीतरी अजून आम्ही काहीतरी भांडीकुंडी वाटली, काय करतील? येतील रांगेमध्ये उभे राहतील, निबटपणे रांगेमध्ये येऊन उभे राहतील, आम्हालाच मतदान करतील. हा इतक्या वर्षांचा जो समज आहे, तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत. इथे आमचे राजू पाटील बसलेत मागे. माझा एकमेव आमदार होता गेल्या 5 वर्षातला. सहज सौदा करता आला असता. पण मला अभिमान आहे
की माझ्याकडचा आमदार हा विकणारा नाही, टिकणारा होता. नाही तर काय सहज रेल्वे इंजिन घेऊन गेला असता, करत गेला असता आतमध्ये. आपल्याला काय, या सगळ्या फोडाफोडीचं, सगळ्या गोष्टींचं दळीद्रीत घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी सुरू केलं. 1978ला ज्यांनी यांना आमदार बनवलं, ज्यांनी यांना मंत्री बनवलं, तो पक्ष फोडून हे मुख्यमंत्री झाले. 92ला शिवसेना फोडली, छगन भुजबळ वगैरे या सगळ्या लोकांना फोडले. 2005ला नारायण राणे त्या सगळ्या आमदारांना फोडले. याची सुरुवात करणारे हेच आमदार फोडाफोडीचं राजकारण बघत आले लोक. खरं तर लाज वाटली पाहिजे आपल्याला, पण गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्याहूनही आम्ही कळस गाठला. आम्ही नुसते आमदार नाही फोडले, आम्ही पक्षाचं नाव आणि चिन्ह पण ढापलं. आम्ही ती पण गोष्ट घेऊन गेलो. तुम्ही हसताय, मला आनंद आहे या गोष्टींचा की आपल्याला लाज वाटत नाही, आपण हसतो या गोष्टींची. शिवसेना आणि धनुष्यबाण ही ना उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे, ना एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी आहे, ती माननीय बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. ते गेल्यावरती त्याचा सौदा करता तुम्ही. मला एक व्यक्ती त्यांची भूमिका आवडतात किंवा नाही आवडत, पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचं घड्याळ ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे. अजित पवार घेऊन जातात, चालतं. कुठच्या थराला चाललं राजकारण, कुठे चालला महाराष्ट्र. उद्या निवडणुका लढवायलाच नको, कोणावरती विश्वास ठेवायलाच नको. आज इकडे का उद्या तिकडे, तिकडे का आणि हे निर्लज्जपणे ही माणसं करत असतात. याचं एकमेव कारण तुम्ही चिडत नाही, तुम्हाला राग येत नाही. तुम्हाला राग येऊन तुम्ही ह्या गोष्टींचा बदला घेत नाही, म्हणून हे असंच चालू राहणार, हे असंच चालू आहे. माझ्या शहरामध्ये काही इथे शहरामध्ये फ्लायओव्हर्स येत आहेत, कोणी काय अजून काहीतरी बांधतंय, पण कधीही तुम्ही प्रश्न विचारत नाही, हे बाबा हे कशासाठी आहे. कधीतरी आमदारांना विचारा की माझ्याकडचा रस्ता खोदलेला आहे, माझ्याकडे आता काहीतरी परत नवीन पेवर ब्लॉक लावतायत, कशासाठी लावताय, एकदा कधीतरी विचारा. पण 5 वर्ष तुम्ही सगळे शांत असता, ढिम्म असता, त्याच्यामुळे तुम्हाला कोणी पकडत पण नाही. तुम्हाला सगळ्यांनी गृहीत पकडलेलं असतं. 5 वर्षानंतर येतात ताईमाई वगैरे करत. आणि आमच्या पण सगळ्या सभांमधनं आम्ही फक्त विनोद, हसतो, गंमत, मजा म्हणून बघतो आम्ही या सगळ्या गोष्टींकडे. हे राजकारण किती महत्वाचं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे का? तुम्ही सकाळी उठलात ना की तुम्ही जे पाणी पिता ना त्या पाण्याची पट्टी हे कोण कसं ठरवतं, हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडे येणारं सकाळचं दूध, या दुधाचे भाव हे राजकारणी ठरवतात. तुमच्याकडची इलेक्ट्रिसिटी, जे काय बटन तुम्ही पंखा लावा, एसी लावा, जे काय आहे त्या इलेक्ट्रिसिटीचे भाव कोण ठरवतं? राजकारणी ठरवतात. त्या विधिमंडळामध्ये सगळ्या गोष्टी ठरतात. तुमच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत सगळ्या गोष्टी हे जर राजकारणी ठरवत असतील, त्या राजकारणाला तुम्ही इतक्या मामूली पद्धतीने बघता? आज ही हालत गेल्या 5 वर्षामधली आहे. पुढच्या 5 वर्षाची, 10 वर्षाची काय असेल? राजकारणाची भाषा बदलली. कोणी उठतंय, कोणी टीव्हीवरती येत आहे, काही शिव्या घालतंय, काही चालू आहे सकाळपासून. आम्ही फक्त बोटं मोडत राहायचे आणि म्हणायचे नाही चांगली नाही, ही काही भाषा बरी नाही बे. मी अनेकदा सांगितलं की हे टेलिव्हिजन चॅनल्सने या गोष्टी पहिल्या दाखवायच्या बंद कराव्यात. कुठे बोलतील, कसे बोलतील?
महाराष्ट्राची भाषा बिघडली, महाराष्ट्राचं सगळं व्याकरण बिघडलं, राजकीय व्याकरण बिघडलं. आम्हाला काही त्याच्याशी देणं घेणं नाही. तुम्हाला लक्षात येत नाहीये पुढे काय या महाराष्ट्राचं होणार आहे. पुढच्या भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांनी काय करायचं मला जरा एकदा समजून तर सांगा, हे जर राजकारण असेल तर. आणि अशा प्रकारचा व्यभिचार करणाऱ्यांना समजा तुम्ही वटणीवरती आणणार नसाल, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राला परमेश्वरच वाचू. आम्ही फक्त एवढंच म्हणायचं, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले, महाराष्ट्र विना राष्ट्र गाडा न चाले. उद्या जर महाराष्ट्र मेला ना, काय उरलं तुमच्या हातात? कसलं राजकारण, कसलं राजकारण घेऊन बसलोय आपण? महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू देत, नाही तर शिवसेना असू देत, नाही तर काँग्रेस असू देत, नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस असू देत, नाही तर अजून कुठचा पक्ष असू देत, या सगळ्यांच्या पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. पक्ष मेले तरी चालतील, महाराष्ट्र जगला पाहिजे. त्या महाराष्ट्राचा आम्ही वाटोळ करायला निघालोत. आणि हे वाटोळ करायचं जर थांबवायचं असेल तर तुम्हाला विचार करावा लागेल. हे आपल्या अवतीभोवतीचं राजकारण, हे असा महाराष्ट्र पाहिजे का आपल्याला? ज्या आमच्या शिवछत्रपतीने हे सगळं घडवलं, उभं केलं, त्याच्यानंतर मराठा साम्राज्याने, पेशव्यांनी हाच भगवा अटकपर्यंत नेला. या शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन आमच्यासारखे स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखे अनेक मंडळी हे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये उभे राहिले, शिक्षा भोगल्या. हे सगळं झाल्यावरती हा महाराष्ट्र चाच पडतोय. आज महाराष्ट्राला दिशा नाहीये, कुठच्याही दिशेने कोणीही कसंही घेऊन चाललंय, आणि आम्ही फक्त उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. ज्यांनी विल्हेवाट लावली, जातीपातीचं विष पसरवलं या महाराष्ट्रामध्ये. मी मागे माझ्या ठाण्याच्या सभेमध्ये सांगितलं होतं ना, हे जातीपातीचं विष हे पसरवणारे कोण? शरद पवार. यांनी या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं विष पसरवलं. 1999 साली जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यांच्या लक्षात आलं की या हिंदुत्वाला पर्याय काय उभा करायचा. या हिंदुत्वाने जो महाराष्ट्र व्यापलेला आहे, या हिंदुत्वाला छाटायचं कसं? त्याच्यातनं ह्या शरद पवार साहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या आणि जातीपातीचं राजकारण उभं केलं. अनेक वर्ष लोकांना माहिती होतं जातीवरती प्रत्येकाला प्रेम असतं. समजा आपण पकडूया, प्रत्येकाला जात प्रिय असते. मी या जातीचा, मी या जातीचा, मान्य, चला. पण दुसऱ्या जातीबद्दल द्वेष पसरवण्याचं काम हे शरद पवारांच्या काळात सुरू झालं. आणि त्याच्यामधनं हे शरद पवारांनी ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला. त्याचे जे आज आमदार निवडून येतात, गावोगावी जाऊन बघा एकदा, खास करून मराठवाड्यामध्ये जाऊन बघा. असं वातावरण कधी महाराष्ट्रात नव्हतं हो, की एखादा कोणतरी आहे ज्याचं दुकान आहे, त्या दुकानामध्ये ओबीसी समाजाचा कोणी जात नाही काही घ्यायला, आणि ओबीसी समाजाचा कोणी तिकडे समजा असेल व्यापारी किंवा कोणतरी दुकान असेल, तिकडे मराठा समाजाचा कोणी माणूस जात नाहीये. इतकी घाण पसरवली, इतकं विष पसरवलं या माणसाने. आम्ही आमचे महापुरुष जातीमध्ये वाटून टाकले. शिवछत्रपती मराठ्यांचे, बाबासाहेब आंबेडकर दलितांचे, आमचे ज्योतिबा फुले आमचे माळ्यांचे, लोकमान्य टिळक आमचे ब्राह्मणांचे, आम्ही महापुरुष जातीमध्ये वाटायला सुरुवात केली. आमच्या समाजाचे आहेत, तुम्ही नाही लिहायचं त्याच्यावर. हे गेल्या 10-15 वर्षात सुरू झालं. आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या गोष्टींचा विचार करणार आहोत की नाही करणार आहोत? या लोकांच्या सगळ्या असल्या घाणेरड्या राजकारणाला आपण वेसण घालणार आहोत की नाही घालणार आहोत?
ही आत्ताची जी निवडणूक आहे ना 2024ची, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका. ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज परत तीच मंडळी जर परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली, तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. कारण ह्या आत्ता जे सगळा चिखल झालेला आहे, या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहेत, या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं. आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला. आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला. हे त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला आता होईल, जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच लोकांना, तर मग पुढे काही खरं नाही, कोणी नाही वाचू शकत. हे अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार. कोण कुठच्या पक्षामधून निवडून येतोय त्याला काही अर्थच राहणार नाही. कोण कुठच्या विचारांचा त्या विचारांनाही काही अर्थ राहणार नाही. सगळंच बंद करावं लागेल, सगळंच सोडावं लागेल. मी आज या 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्यासमोर मी हात पसरून आलोय. सगळ्यांकडनं वाटोळं झालेलं बघितलं ना. एकदा मला संधी देऊन बघा. काय वाकडं होईल तुमचं. तो मुन्नाभाई MBBS काय मुन्नाभाईमध्ये माहिती आहे, लगेराव मुन्नाभाईमध्ये शेवटचा सीन आहे. संजय दत्त आणि तो अर्शद वारसी जेलमध्ये असतात आतमध्ये, आणि एवढ्यात तो सरदार येतो. त्याचा अर्शद वारसी म्हणतो, भाई इसको दे दूं क्या इधर ही, पहले से ही अंदर है और कितना अंदर जाएंगे. तसं आहे तुमचं. अजून आत्ताच खड्ड्यात आहात, अजून किती खड्ड्यात जाणार आहात. पण राज ठाकरेच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिलीत, भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे आणि खात्री आहे. आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत. सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाही आहे. पण जिथे जिथे कोणीही माझं भाषण ऐकत असेल त्याने या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा. जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना, सगळ्यांनी कुठे गेले अविनाश, आज हे तर सगळे ठाण्यातले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये जिथे इथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्यावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.